नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे अगदी सोपी व झटपट होणारी व जिभेची चव वाढवणारी मिरची वडा। करायला अतिशय सोपा आहे व चवीला अतिशय उत्तम लागतो। चला तर आता हा मिरची वडा कसा बनवायचा ते पाहूया। सर्वात प्रथम त्यासाठी लागणारे साहित्य बघू। एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा, 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, नंतर जिरे, सोप व धने, तसेच आलं व लसूणची पेस्ट व बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 वाटी बेसन व अशा प्रकारच्या ढोबळ्या मिरच्या। सर्वात प्रथम स्टफिंग बनवूया। त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचा तेल घ्यायचं आहे। तेल तापलं की त्यामध्ये धने, जिरे व सोप घालायची आहे व याला हलकसं परतायचं आहे। आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट व बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे व याला सुद्धा 1 मिनिटभर परतायचं आहे। 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। याला सुद्धा हलकासा मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे व तो हलकासा मऊसूद सुद्धा झालेला आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया। जिरं, लाल तिखट, हळद, हिंग, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला व चवीनुसार मीठ यामध्ये घातलेला आहे। हे सर्व मसाले घातल्यानंतर आणखी याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। सुके मसाले घालून 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये बारीक मॅश केलेला बटाटा घालायचा आहे। या मसाल्यामध्ये या बटाट्याला मिक्स करायचा आहे व परतायचा आहे। तर संपूर्ण मसाला या बटाट्यांना छान असा लागला पाहिजे। वडापावसाठी ज्याप्रमाणे आपण बटाट्याची चटणी तयार करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे तयार करायचं आहे। संपूर्ण मसाला या बटाट्याला लागेपर्यंतच आपल्याला याला परतायचा आहे, जास्त वेळ शिजवायचं नाही, त्यामुळे बटाट्याला पाणी सुटतं। संपूर्ण मसाला या बटाट्यांना लागलेला आहे। आता स्टफिंग तयार आहे। आता आपण भजे तळण्याकरता लागणारा बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे व चिमूटभर सोडा यामध्ये घालायचा आहे व थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे व याला छान असं मिक्स करायचं आहे। तर मला 1 वाटी बेसन पीठ भिजवण्याकरता अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। जास्त पातळ आपल्याला भिजवायचं नाही, थोडंसं घट्टच आपल्याला बॅटर करायचं आहे, जेणेकरून मिरचींना ते चिटकलं पाहिजे। तर घट्ट कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। अर्धी वाटी मला इथे पाणी लागलेलं आहे। आपलं हे बॅटर तयार आहे। आता ज्या ढोबळ्या मिरच्या आहेत त्या आपण चिरून घेऊया। तर मिरची वडे बनवण्याकरता आपल्याला अशा प्रकारच्या मोठ्या साईजच्या मिरच्या लागतात। आता यातील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे। जास्त बिया नसेल तर नाही काढल्या तरीही चालेल। तर या मिरचीला मधातून आपल्याला कट करायचं आहे। त्यातील पांढऱ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण मिरच्या कापून घेणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण मिरच्या कापून झालेल्या आहे। आता यामध्ये आपण जे बटाट्याचं स्टफिंग बनवलेलं आहे ते यामध्ये भरूया। हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही यामध्ये स्टफिंग भरू शकता। तर हाताच्या साहाय्याने स्टफिंग भरणं थोडंसं सोपी जातं, त्यामुळे मी हाताच्या साहाय्याने संपूर्ण मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून घेणार आहे। तर अशा प्रकारे या मिरचींमध्ये जेवढं स्टफिंग बसतं तेवढं आपल्याला भरायचं आहे। जास्त बाहेर येईपर्यंत आपल्याला स्टफिंग भरायचं नाही। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल। तर अशा प्रकारे मी संपूर्ण मिरचींमध्ये स्टफिंग भरून घेणार आहे। तर संपूर्ण मिरचींमध्ये स्टफिंग भरून झालेलं आहे। आता या मिरच्या आपण तळायला घेऊया। मिरची तळण्याकरता मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत आपल्याला तापवून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे व ही मिरची या बेसनच्या बॅटरमध्ये डीप करून तेलामध्ये आपल्याला तळायची आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण मिरचीला बेसन लागेपर्यंत आपल्याला याला घोळायचं आहे। त्यामुळे आपल्याला हे बॅटर थोडंसं घट्ट करायचं आहे, जेणेकरून ते बॅटर मिरचीला चिटकलं पाहिजे।
संपूर्ण मिरचीला बॅटर लागल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला त्याला तेलात सोडून तळून घ्यायचं आहे। एक एक करून हे मिरची वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आलटून पलटून आपल्याला हे मिरची वडे तळून घ्यायचे आहे। तर आता आपला पहिला मिरची वडा तळून झालेला आहे। मस्त हलकासा ब्राऊन कलर याला आलेला आहे व आपला हा वडा तळून झालेला आहे। याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया व अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण वडे तळून घ्यायचे आहे। तर मी अशा प्रकारे संपूर्ण वडे तळून घेणार आहे। तर आता हे वडे छान असे तळून झालेले आहे। मला आता सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया। मस्त असे झटपट होणारे व जिभेची चव वाढवणारे आपले मिरची वडे तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व मला कमेंट मध्ये कळवा। माझ्या चॅनलवरील अशाच नवनवीन व सोपी रेसिपी पाहण्याकरता माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।